नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सोमवार, श्रावणी सोमवार आणि आज आहे जन्माष्टमी. तर आजच्या या मंगलमय दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मंगलमय अशा शुभेच्छा. तर ही सकाळ आहे सोमवारची आणि आज लवकरच मी बाजारात आले होते, पण छत्री घ्यायला विसरले आणि लगेचच पावसाला सुरुवात झाली. आणि मग नंतर फुलं वगैरे बाकी काही फळं वगैरे सगळं काही जे सामान होतं ते घेऊन घरी आले. आणि घरी आल्यानंतर पाहते तर काय तर पुन्हा ऊन पडलेलं होतं. तर असं हे सगळं असतं हल्ली, म्हणजे कधी पावसाच्या रिमझिम सरी तर कधी ऊन सोनेरी. तर असं सगळं असतं. तर ठीक आहे, आज आहे आपली जन्माष्टमी, आपल्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस. तर आज सकाळपासूनच लगबग सुरू आहे. आज उपवास सुद्धा आहे आणि आज त्यात दुग्ध शर्करा योग, म्हणजे आज श्रावण सोमवार आहे. आपल्या महादेवांचा वार, आपल्या महादेवांची पूजासुद्धा करायची आहे. तर सुरुवात आता मी सकाळी केलेली आहे बाजारात जाऊन, आणि त्यानंतर आले आणि मग साफसफाई वगैरे सगळं काही सुरू केलं. कारण कसं आहे, घर स्वच्छ असेल तरच आपलं सगळ्या गोष्टींमध्ये मन रमतं. तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळीच मी आज आपल्या महादेवांच्या पूजेला सुरुवात केलेली आहे. तर आज आपल्याला जन्माष्टमीची सुद्धा पूजा करायची आहे. ती आहे रात्री 12 वाजता, म्हणजे जेव्हा आपल्या बाळकृष्णाचा जन्म होतो तर त्यावेळेपासून बरोबर 45 मिनिटांचा हा मुहूर्त आहे. तर त्यावेळेस आपण आपल्या बाळकृष्णाची पूजा वगैरे करायची असते. तर ती पूजासुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर आता इथे मी आपल्या महादेवांचा अभिषेक केलेला आहे आणि त्यानंतर आपल्या अन्नपूर्णा मातेचा देखील अभिषेक केलेला आहे. कारण दरवेळेस मी सांगते की जेव्हा आपण आपल्या महादेवांची पूजा करतो त्यावेळेस पार्वती माता म्हणजे साक्षात आपल्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची असते. तरच त्या पूजेचं आपल्याला जे फळ असतं ना, तर ते अगदी व्यवस्थित असं मिळतं. म्हणजे जेव्हा शंकराची आरती करते ना, तर त्याच वेळेस मी सगळ्या देवांच्या आरत्यासुद्धा करते. आपल्या स्वामी महाराजांची आरती आहे तर तीसुद्धा करते. तर नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये या सगळ्या आरत्या आहेत. सकाळी कोणत्या करायच्या, संध्याकाळी कोणत्या करायच्या आरत्या, तर ती सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे. तर अशा पद्धतीने संध्याकाळी छान अशी पूजा करून झाली आपल्या महादेवांची, स्वामी महाराजांची, सगळ्या देवी देवतांची आरत्या करून झाल्या आणि जी काही नित्यसेवा आहे ती करून झाली. तर कसं छान असं वातावरण वाटलं. आणि आता मी आपल्या बाळकृष्णाला छान असं, म्हणजे म्हणतात ना, आईच्या गर्भामध्ये असतो आपला बाळकृष्ण आणि नंतर त्याचा जन्म होतो. तर त्याच्यामुळे इथे फुलांच्या पाकळ्यांमध्ये मी आपल्या बाळकृष्णाला झाकून ठेवलेला आहे. तर इकडे पाहू शकता परीच्या पप्पांची आणि परीची लगबग सुरू आहे. तर इथे आपल्या बाळकृष्णासाठी छान असा पाळणा झोपाळा असा बनवत आहे ती दोघंजणं. परी माळा बनवत आहे आपल्या जी कृष्णाची मोठी मूर्ती आहे ना, राधाकृष्णाची, तर त्यांच्यासाठी. तर दोघांची ही छान अशी तयारी सुरू आहे. आमचं कसं आहे, तिघेही आम्ही आर्ट आणि क्राफ्टमध्ये, म्हणजे आम्हाला खूप आवड आहे. त्याच्यामुळे बाहेरून काही म्हणजे असं रेडीमेड आणण्यापेक्षा घरी आपण आपली कलाकृती छान अशी, म्हणजे म्हणतात ना, उपयोगात आणली तर खूप बरं असतं. म्हणजे आपल्याला देखील काही ना काही शिकायला मिळतं, आपल्या मुलांना देखील शिकायला मिळतं आणि त्यामुळे छान अशी एक कलाकुसर निर्माण होते. तर पाहू शकता इथे आपल्या बाळकृष्णासाठी छान असा झोपाळा तयार झालेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे. म्हणजे बाजारातून जे आपण आणतो ना, तर त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्यातील जे कलागुण आहे ना, तर त्यांना असा वाव देऊ शकतो. आणि एका बाजूला माझी इथे जेवणाची लगबग सुरू आहे. तर रात्री देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी इथे शेवयांची खीर बनवलेली आहे आणि एका बाजूला इथे मी आपल्या बाळकृष्णासाठी छान असं आसन असं तयार करून ठेवलेलं आहे. पाट घेतलेला आहे, त्याच्यावरती रांगोळी काढलेली आहे आणि इथे पहा, हे पण जे हार आहे ना फुलांचं, ते परीनेच तयार केलेलं आहे.
आणि राधाकृष्णाच्या गळ्यामध्ये ज्या माळा आहेत मोत्यांच्या त्या देखील परीनेच तयार केलेल्या आहेत. तर तिने त्या घातल्या दोघांनाही आणि त्यानंतर तिला बरं वाटलं. तर आता इथे 12 वाजलेले आहेत. आमचं घड्याळ थोडंसं पुढे आहे. तर इथे मी 12 वाजताच बरोबर आपल्या बाळकृष्णाला गर्भातून बाहेर काढलेलं आहे. म्हणजे ज्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये ठेवलेलं होतं तर त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. आणि आपल्या बाळकृष्णाचा जन्म आता मी साजरा करत आहे. तर मी पंचामृताने आपल्या बाळकृष्णाला अभिषेक करत आहे. आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी श्रीकृष्णाला अंघोळ घालायची असते आणि त्याचा जन्मदिवस साजरा करायचा असतो. तर मी आधी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर परी आणि परीच्या पप्पांनीसुद्धा छान अशी अंघोळ घातलेली आहे आपल्या बाळकृष्णाला. त्यानंतर कृष्णाला छान असं स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आणि नंतर झोपाळा ठेवण्याआधी मी आपल्या पाटावर जे वस्त्र अंतरलं होतं तर त्यावर थोडेसे तांदूळ आणि त्यावर हळद कुंकू मी वाहिलेले आहेत. आणि त्यावर आपल्या बाळकृष्णाचा छान असा सुंदर सुरेख असा घरच्या घरी बनवलेला झोपाळा मी तिथे आसनस्थ केलेला आहे. आणि त्यावर झोपाळ्यावर श्रीकृष्णाचं एक छान असं पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवलेलं आहे. आणि आता आपल्या बाळकृष्णाला छान असं अत्तर लावलेलं आहे, चंदन लावलेलं आहे, त्यानंतर वस्त्र घातलेले आहेत, मुकुट घातलेला आहे आणि नंतर मग हातामध्ये नवीन कडे आणले होते बाळकृष्णासाठी आणि आपल्या दुसऱ्या मोठ्या मूर्तीसाठी तर ते सुद्धा घातलेले आहेत. बासरी अर्पण केलेली आहे. बाळकृष्णाला आजच्या दिवशी बासरी नक्कीच अर्पण करावी, कारण बाळकृष्णाला आपली जी बासरी असते ना ती अत्यंत प्रिय असते. आता मी फुलं अर्पण करत आहे, त्यानंतर तुळशीची पानं अर्पण करत आहे. तुळशीची पानंसुद्धा आजच्या दिवशी बाळकृष्णाला नक्कीच अर्पण करावीत, कारण तुळस बाळकृष्णाला अत्यंत प्रिय अशी आहे. तू माझा बाळकृष्ण, मी तुझी आई, तुझ्याकडे पाहत बसणं, दुसरं काही नाहीच ध्यानी. तुझ्या येण्याने बहरलं पूर्ण माझं आयुष्य, तुझ्या जन्मासोबतच मीही जन्मले नव्याने. काय सांगू किती ते सुख वेदनेतही लपलेले असते, जेव्हा माझ्यातून मी तुला दुनियेचा चेहरा दाखविला. अवखळपणे मस्ती पाहून तुझी मिळतो आनंद जगण्यातला. केवढे माझे भाग्य म्हणून लाभले या जीवना आईपण. नको आता काहीच मला, परिपूर्ण आहे संसार माझा. सोन्याहून अनमोल तू मला, मी तुझी आई बाळा, मी तुझी आई रे बाळा. तर आपल्या बाळकृष्णासाठी मी तयार केलेली ही छान अशी सुंदर अशी कविता, माझी स्वरचित कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आज आपल्या बाळकृष्णाचा जन्म झालेला आहे, तर त्यानिमित्ताने मी ही छान अशी कविता सादर केलेली आहे. तर नंतर मग आरती करून झाली आणि त्यानंतर कापूर सगळ्या घरामध्ये दाखवलेलं आहे. जसं की सणासुदीच्या दिवसांना आपण संपूर्ण घरामध्ये आणि देवी देवतांना कापूर दाखवतो तर तसं. आणि त्यानंतर मग वेळ आलेली आहे नैवेद्याची. तर आपल्या बाळकृष्णाला छान असं नैवेद्याचं ताट आहे ना, नैवेद्याची थाळी, तर ती मी तयार केलेली आहे. आणि आपल्या बाळकृष्णाला जे काही आवडतं ते मला जे होईल तसं मी त्याप्रमाणे नैवेद्यामध्ये दाखवलेलं आहे. तर हे पहा, आता बाळकृष्णाला छान असं नैवेद्य भरवत आहे मी. सगळे त्याचे आवडते पदार्थ आहेत. काही माझ्याकडून राहून गेलं असेल किंवा काहीही चूक भूल झाली असेल तर ईश्वराने मला माफ करावं. आणि जे काही माझ्याकडून चांगलं झालं असेल तर ते सगळी जी सेवा आहे, माझी जी काही सेवा आहे तर ते सगळं काही स्वीकार करावं, हीच आपल्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. तर पाहू शकता आता पूजेची मांडणी मी कशी केलेली आहे. तर या ज्या डॉल तुम्ही पाहू शकत आहात ना, पाहुल्या, तर या आपल्या गोपिकांच्या स्वरूपात मी ते आपल्या बाळकृष्णाच्या आजूबाजूला ठेवलेले आहेत. तर एवढं सुंदर अशा डॉल आहेत ना माझ्याकडे. तर मी विचार केला की काही खेळणी वगैरे तर ठेवतातच लोक बाळकृष्णाच्या आजूबाजूला. तर मी विचार केला की गोपिका म्हणून, गवळणी म्हणून या डॉल आपण छान अशा आपल्या कृष्णाच्या बाजूला ठेवू शकतो.
आणि त्या देखील आपल्या बाळकृष्णाचा हा जन्मदिवसाचा सोहळा किती आनंदाने साजरा करत आहेत पहा. खूप सुंदर असं वाटतं ना हे सगळं पाहून. म्हणजे आपल्याकडून सगळं काही ईश्वरच करून घेत असतो, आपण फक्त निमित्त असतं. आपल्याला सगळं काही हे जे सुचतं ना ते ईश्वरामुळेच सुचत असतं. तर आता मोठ्या मूर्तीजवळ सुद्धा तुळशीपत्र फुलं वाहिलेलं आहे, नैवेद्य दाखवलेला आहे. तिथे सुद्धा मी आपल्या राधाकृष्णाच्या नतमस्तक झालेले आहे. इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही मूर्तीवर किती तेज आलेलं आहे नाही का. आणि इथे सुद्धा आपल्या कृष्णाच्या हातामध्ये नवीन आणलेलं जे कडं होतं तर ते घातलेलं आहे. ते सुद्धा किती सुरेख दिसते पहा कृष्णाच्या हातामध्ये. आता त्यानंतर आपल्या नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये श्रीकृष्णाची जी काही सेवा आहे ती सगळी सेवा मी आज केलेली आहे पूजेच्या नंतर. आणि त्यानंतर मग श्रीकृष्णाला आपल्या बाळकृष्णाला जे काही नैवेद्य दाखवलं होतं तर त्यातलं थोडंसं नैवेद्य खाऊन मी माझा जो उपवास आहे ना तर तो सोडलेला आहे. आणि अशी आजची ही मंगलमय अशी पूजा साजरी झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.